परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचा दुसरा वर्धापन दिन नाशिक येथे संपन्न झाला। कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या त्यांच्या हक्काच्या संघटनेला 2 वर्ष पूर्ण होत असून परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशालभाऊ भदरगे यांच्या मार्गदर्शनाखाली संकुल उद्योग भवन शेजारी सातपूर नाशिक येथे द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला। या प्रसंगी सर्वप्रथम महान क्रांतिकारी महिला पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच जिल्हाभरातून उपस्थित असणाऱ्या परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। गेल्या 2 वर्षात परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याने 30 जिल्ह्यांमध्ये प्रवेश करून हजारो कामगार शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे। तसेच गोरगरीब शोषित पिढी त्यांच्या पाठीशी परिवर्तन कामगार सेना उभी असून हा लढा पुढे असाच चालू राहणार अशा प्रतिक्रिया परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे विशाल भदरगे यांनी यावेळी दिल्या। नाशिक शहर अध्यक्ष सुनंदा विस्पुते, इंदुरी सामाजिक कार्यकर्ता कांचनताई जाधव, शिंगवे येथील ग्रामपंचायत सरपंच सुशीला पवार, इगतपुरी तालुका अध्यक्ष किसन गायकर, पंडित खताळे, दिलीपराव वाघ, सुखदेव बागुल, माधव यशवंते, के दाजी भोई, अशोकराव तांबे, जितू देवरे, प्रशांत पाटील, जाधव सुदाम भोळे, सुप्रिया घाडे या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याकरता सर्वांनी यात सहभागी व्हावे अशा प्रकारची या ठिकाणी घोषणा करण्यात आली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। दिनासाठी उपस्थित परिवर्तन कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी आणि निश्चितच परिवर्तन कामगार सेनेची खरी ताकद म्हणजे तुम्ही। आज मला वाटतंय चांदवडवरून कोण कोण आलेले आहे? दिंडोरी, सुरगाणा, ओके, मनमाड इकडेच वाटतं, निपात, जय परिवर्तन। नाश्ता झाला? 3 वाजले वाटतं ना, प्रत्येकाची चुळबुळ चालली। 3 वाजले एकदा आपण आवाज देऊ सर्वजण, जय परिवर्तन। एकाच महिलेचा आवाज आला, लाडक्या बहिणीचे, बाकीच्यांना पैसे भेटतात, तुम्हाला भेटत नसते। परत एकदा जय परिवर्तन। सर्वप्रथम मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, मला थोडा उशीर झाला या कार्यक्रमाला यायला, पण साहेब तुम्ही कायम सांगतात की संघटना आपली कधी बळकट होणार ज्यावेळेस तुम्ही शोषित, जे आपले वंचित आणि बांधकाम कामगार मजूर यांना जर तुम्ही न्याय देऊ शकला तरच आपल्या या संघटना चालेल। आणि त्याच न्याय देण्यासाठी आम्ही आज आदिवासी विकासच्या जो आपलं शबरी घरकुल आहे त्या ठिकाणी आपण एक पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्राला आपण 7 तारखेला एक आंदोलन करणार अशा पद्धतीचं पत्र होतं। पण आपला हा कार्यक्रम आणि ते पत्र एकाच दिवशीचं झाल्या कारणाने आम्हाला त्या ठिकाणी 2 शब्द ओळी देऊन द्या आणि नंतर ते घ्या अशा पद्धतीने जावं लागलं। त्या ठिकाणी चर्चा करत असताना नमस्कार, सर्वप्रथम मी तुमचं या ठिकाणी सर्व न्यूज चॅनलच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। माझं नाव सुदाम किसन भोये, मी परिवर्तन कामगार संघटनेचा राज्य कार्यकारिणी सदस्य। या ठिकाणी आज आमचा संघटनेचा दुसरा वर्धापन दिन आहे आणि ह्या वर्धापन दिनाचा साजरा करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतो, कारण आमचा जो लढा आहे हा प्रशासनाविरुद्ध आहे। आणि कोणासाठी आहे तर जे शोषित कामगार, त्याच्यानंतर जे मजूर आहे, जे असंघटित मजूर आहे त्यांच्यासाठी आमचा लढा असतो। आणि आमचा वर्धापन दिन हा नेहमी होत असतो का, ज्या दिवशी आम्ही आमच्या शोषित बांधकाम कामगार मजूर ज्यांना न्याय मिळवून देत असतो। आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी उपस्थित असतो। जसं जो वर्ग 3 वर्ग 4चा जो काही लढा झाला त्या लढ्यामध्ये 150 दिवस आमचे काही बांधव त्या ठिकाणी बसले होते। त्या बांधवांना ताकद निर्माण करण्यासाठी, त्यांना अन्नधान्याची रसद पुरवण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत झाली आहे। तसंच चांदवडचा जो काही
अवैध उत्खनन व्हायचं त्या ठिकाणी पण आमच्या संघटनेने जाऊन त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे. असे असंख्य मुद्दे परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांना दिलेले आहे. तसेच आता ज्या काही बांधकाम कामगार असंघटित मजूर आहे त्यांना शासनाच्या ज्या काही ज्या स्कीमा आहे त्या स्कीमा देण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत राहू. हेच या ठिकाणी वर्धापन दिनाच्या दिवशी आम्ही शपथ घेऊन सांगतो. आम्ही कायमस्वरूपी बांधकाम कामगार, त्याच्यानंतर असंघटित कामगार आणि शोषित वर्ग यांच्यासोबत आहोत याच्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आज परिवर्तन कामगार सेनेचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सातपूर उद्योग भवन शेजारी नाईस हॉल या ठिकाणी पार पडला. परिवर्तन कामगार सेनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनासाठी नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकरी, शेतमजूर, त्याचबरोबर दिव्यांग बांधव आणि महिला भगिनींची विशेष उपस्थिती लाभली. त्याचबरोबर परिवर्तन कामगार सेनेने गत वर्षात जे काही काम केले, जे काही कष्टकरी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारले, तर येणाऱ्या काळातही आम्ही त्याच मोठ्या ताकदीनं या सर्व शेतकऱ्यांना, कामगारांना, मजुरांना न्याय देण्यासाठी मोठ्या ताकदीनं लढू. आणि या पूर्ण लढाईमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व साथीदारांचे मनापासून अभिनंदन आणि सगळ्या महाराष्ट्रातील तमाम कामगारांना परिवर्तन कामगार सेनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. किती मोठे मोठे हिरो लाईनीमध्ये होते नोटा काढायला सांगा बरं. किती इंडस्ट्रियलिस्ट मोठे मोठे उभे होते एटीएम मधून पैसे काढायला. तिथं तुमच्या आमच्यासारखे लोक उभे होते. बरेचसे विषय बोलण्यासारखे बरेचसे, पण आता कार्यक्रमाला बराचसा वेळ झालाय कारण मी थोडं लेट आलो आणि तरी तुम्ही सगळं ऐकलं म्हणजे उलट तुम्ही सगळ्यांचे मी आभार मानायला पाहिजे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून आपण मोठ्या ताकदीनं लढणार आहोत, लढाई करणार आहोत. पुन्हा एकदा परिवर्तन कामगार सेनेच्या या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम शेतमजूर, कामगार यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि खास करून चांदवड, देवळा, मनमाड, सुरगाणा विविध भागातून एखादं नाव राहिला, निफाड नाव राहिला असेल तर सॉरी, कारण काय सगळ्या ठिकाणी आलेल्या आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत आणि आभारही व्यक्त करतो. कारण आपण एखाद्या चळवळीशी सोबत आहोत याचा अर्थ आपण जिवंत आहोत. आणि हे जिवंत असण्याचं लक्षण आहे संघटित होणं. म्हणून आपल्याला येत्या काळात संघटित होऊन आपला लढा आणखी तीव्र करायचा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ नका करू म्हणा एवढा. ज्या दिवशी जनता जागी होईल ना, नेपाळमध्ये काय झालं माहिती आहे ना? नाही माहिती? माहिती का नाही? काय झालं? नेपाळमध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये इथला कामगार, शेतकरी, शेतमजूर प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मंत्र्यांच्या घरामध्ये घुसून त्यांचे बंगले जाळले, त्यांना मारत रस्त्याने धिंड काढली. नका त्रास देऊ शेतकऱ्यांना. आम्ही संविधानाची पूजा करतो, संविधानाला मानणारी माणसं आहोत, म्हणून तुम्ही तुमच्या खुर्चीवर आहात. जास्त इथले मजुराशी, इथल्या शेतकऱ्याशी खेळू नका. आमची अतिवृष्टीची जी आर्थिक मदत केली 2400 कोटी ना, किती? 2400 कोटी संबंध महाराष्ट्राला, संबंध महाराष्ट्राला. आणि एका उद्योजकाचं लोन 10,000 कोटी रुपये माफ केलंय. किती? त्याला राईट ऑफ म्हणतात, राईट ऑफ त्यांच्या भाषेमध्ये. सुभाषचंद्र नावाचा खासदार आहे, त्याचं झे न्यूजचं नेटवर्क आहे. त्याला दंड होता 80 कोटी रुपये. साहेब भाजपमध्ये गेले आणि त्यांनी फक्त 20 कोटी रुपये भरले. हा पैसा कुणाचा आहे? हे ज्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ना,
की तुम्ही आम्ही न बोलण्यामुळे निर्माण झाले. जे नेहमी मी म्हणतो, आता हे गरिबीचे चटके जे तुम्हाला आम्हाला बसताय ना, हे देवाने नाही केलेलं, देवाने भरभरून दिलं आपल्याला. हा, हे इथल्या किराड आणि मुरदार व्यवस्थेने निर्माण केलेलं. हे जे इथला जो मजूर मरतोय, इथला जो कामगार मरतोय, इथला जो शेतकरी मरतोय, हे काय निसर्ग प्रणित नाही, हे इथल्या मुरदार व्यवस्थेने निर्माण केलेली व्यवस्था आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही गरिबीचे चटके अजूनही सहन करतोय. तुम्ही जी दरी वाढत जाते, एकीकडं मी जर मगाशीच म्हटलो की 68,000 मराठी शाळा बंद झाल्या. किती? 68,000 मराठी शाळा बंद झाल्या. मग शाळा वाढल्यात कुणाच्या? नेत्यांच्या. इंग्लिश मीडियम. अशोका युनिव्हर्सिटीची पहिलीची फी मला वाटते 3 लाख रुपये. प्रवासी अकॅडमीची काही 1 का 1.5 लाख रुपये. हा, इथला मजूर शिकणार त्या शाळेमध्ये? इथल्या मजुराचं मूल शिकणार आहे? इथल्या शेतकऱ्याचं मूल शिकणार आहे? मग इंग्लिश मीडियम काढल्यात कुणासाठी? तुमच्या मुलांना शिकू द्यायचं नाही, कारण ते शिकले तर यांचे झेंडे कोण उचलणार? बरोबर आहे की नाही? झेंडे उचलले कोणीतरी पाहिजे ना. आता जी देशाची जे वातावरण खराब करण्याचं काम सातत्याने काही शक्त्यांकडून चालू आहे, देशातल्या आतल्या पण आणि बाहेरच्या पण, हा कावा आपण त्यांचा ओळखला पाहिजे. आणि याच्यामध्ये भाजल्या वरपळल्या कोण जातं? तुम्ही आणि आम्ही. इथं त्रास कुणाला होतो? तुम्हाला आणि आम्हाला. मोठ्या लोकांचं काय होत नाही. पेट्रोल 200-300 का होईना आणि गॅस 2-3 हजार का होईना, त्यांना काय अडचण आहे का?